मित्रांनो, बीएड सीईटी साठी असणारे कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि कॅप पोर्टलवरती आता कॅन्डिडेट लॉग इनचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल झालेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने आपण फिलअप करू शकतो हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, बीएड साठी असणारी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या काउन्सिलिंग मध्ये कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत सर्व गायडन्स या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. तुम्हाला मिळालेल्या मार्क्स वरनं तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रातल्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला कसं होईल याच्यासाठी तुम्हाला इथे मदत केली जाणार आहे. त्यामुळे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करा. तर मित्रांनो, सर्वात सुरुवातीला तुम्हाला सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप पोर्टलला रिडायरेक्ट केलं जाईल. इथे तुम्हाला राईट साईडला बीएड सीईटीचा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस बीएडचं स्पेसिफिक पोर्टल तुमच्या पुढे ओपन होईल. इथे मग कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे आणि त्यासोबतच तुम्हाला रिक्वायर्ड असणारे सर्व कन्व्हर्जन सर्टिफिकेट्स नोटिफिकेशन आणि सर्क्युलर सेक्शनमध्ये दिलेले आहेत. मग इथे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी असणारे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी असणारं कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे आणि SSC आणि HSC मल्टिपल अटेम्प्टच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असणारं कन्व्हर्जन सर्टिफिकेट इथे अवेलेबल आहे. हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट फिलअप करून घ्या. इथे तुम्हाला कॉलेजच्या स्टॅम्पची गरज नाहीये, पण जर तुम्हाला कन्व्हर्जन जमत नसेल तर कॉलेजकडनं हे कन्व्हर्जन करून घेतलेलं कधीही बेटर राहील. या कन्व्हर्जन सर्टिफिकेट सोबत तुम्हाला तुमच्या सर्व इयर्सचे किंवा सेमिस्टर्सचे मार्कशीट अटॅच करावे लागतील आणि एका सिंगल PDF मध्ये ते बनवून इथे अपलोड करावे लागतील. ज्यावेळेस तुम्ही कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या पुढे लॉग इन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला सीईटीचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड विचारलेला आहे, तर तो एंटर करा आणि साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर आणि सीईटीचे डिटेल तुम्हाला इथे विचारले जातील. तर तुम्ही सीईटीला ॲपियर झाला होता का हा पहिला प्रश्न यांनी विचारलेला आहे. तर यस वरती तुम्हाला इथे क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या पुढे सीईटीचे डिटेल टाकण्यासाठी विचारलं जाईल. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या स्कोर कार्डवरती ॲज अ ॲप्लिकेशन नंबर आहे आणि रोल नंबर सुद्धा तुम्हाला तुमच्या स्कोर कार्डवरती अवेलेबल आहे. पुढे चेक डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे तुमचे पर्सेंटाईल आणि तुमचं नाव इथे दिसेल. तर हे चेक करून परत 7 नेक्स्ट वरती क्लिक करा. पुढच्या पेजवरती तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल दिसतील. तिथे मग तुमचं नाव चेक करा, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि हा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला इथे एंटर करून रजिस्टरवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुमच्या पुढे तुमचा ॲप्लिकेशन ID जनरेट होईल आणि या संदर्भात तुम्हाला मेल सीईटी सेल पाठवेल. त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं सांगितलं जाईल आणि ॲप्लिकेशन ID तुम्हाला रिसीव्ह होईल. त्यानंतर पुढे प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर तुमच्या पुढे ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट असं दिसेल आणि प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म हा खाली ऑप्शन दिसेल. तर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्मवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या पुढे हे पहिलं पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचं नाव मराठीमध्ये एंटर करायचं आहे. बाकीचे डिटेल्स चेक करून घ्या. ॲन्युअल फॅमिली इन्कम इथे एंटर करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस विचारला जाईल. कंट्री चेक करा, तुमचा ॲड्रेस इथे एंटर करा. ॲड्रेस एंटर केल्यानंतर सिटी विलेज एंटर करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. पुढे तुम्हाला तुमचं एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन विचारलं जाईल. तर इथे तुम्हाला ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन 2 ऑप्शन आहेत. त्यापैकी तुमचं जे एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन असेल ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात का असाल तर यस सिलेक्ट करा, नसाल तर नो सिलेक्ट करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे तुमचं कॅन्डिडेचर टाईप ओपन होईल आणि परत तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. पुढे गेल्यानंतर तुम्ही ऑर्फन आहात का हे विचारलं जाईल. तर त्यानुसार यस नो सिलेक्ट करा. तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या कास्टचं नाव एंटर करायचं आहे.
जर तुम्ही EWS ची बिलॉंग करत असाल तर यस करा, नसेल तर नो. तुम्ही मायनॉरिटी असाल तर यस, नसेल तर नो. लिंग्विस्टिक मायनॉरिटी, रिलिजियस मायनॉरिटी, जर तुम्ही मायनॉरिटी यस सिलेक्ट केलं तर तुम्हाला विचारलं जाईल. आता जर तुम्ही इथे ओपन शिवाय इतर कास्ट जर सिलेक्ट केली तर तुम्हाला इथे कास्टचं नाव टाकावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आहेत का हे विचारलं जाईल. त्यामध्ये मग कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट्स असतील तर यस वरती क्लिक करा, नसतील तर नो वरती क्लिक करा. आणि जर तुम्ही नो वरती क्लिक केलं तर तुमचं ॲप्लिकेशन हे ॲज अ ओपन म्हणून कन्सिडर होईल. आणि जर तुम्ही यस वरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटचे डिटेल इथे टाकायला विचारले जातील. तर ते डिटेल्स टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करा. पुढे आल्यानंतर तुमच्या डिसेबिलिटी विषयी विचारलं जाईल, असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर तुम्ही एक्स सर्व्हिस पर्सनल आहात का किंवा त्याचे रिलेटिव्ह आहात का हे तुम्हाला विचारलं जाईल. अगेन असेल तर यस, नसेल तर नो. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटीला अप्लाय करायचं आहे का विचारलं जाईल. त्यानंतर तुम्हाला स्पेशल एज्युकेशन कॉलेजेसला अप्लाय करायचं आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. पुढे गेल्यानंतर तुमच्या पुढे क्वालिफिकेशनचं पेज ओपन होईल. इथे तुम्हाला क्वालिफिकेशन्स दाखवलेले आहेत, SSC, HSC, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. तर सुरुवातीला SSC वरती क्लिक करा. त्यावेळेस तुम्हाला SSCचे डिटेल्स विचारले जातील. इथे तुम्हाला मार्क्स किती मिळाले आहेत, किती पैकी मिळाले आहेत, कुठल्या वर्षी तुम्ही आणि कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही SSC पास केली होती हे विचारलं जाईल. तसेच तुमच्या बोर्डाचं नाव आणि स्टेट विषयी विचारलं जाईल. इथे तुम्हाला सेव्ह वरती क्लिक करायचंय आणि पुढे मग SSCचे डिटेल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला SSC कोर्स विषयी विचारलेलं आहे, तुमचं बोर्ड, त्यानंतर पासिंग इयर आणि मंथ, तसेच किती मार्क्स मिळाले होते, किती पैकी मिळाले होते आणि तुमची स्ट्रीम कुठली होती. परत इथे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढे ग्रॅज्युएशन डिटेल्स विचारले जातील. तुमची डिग्री कुठली आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर युनिव्हर्सिटी कुठली आहे ते सिलेक्ट करा. किती मार्क्स तुम्हाला मिळाले होते, तुमच्या डिग्रीचं ड्युरेशन किती होतं, कुठल्या महिन्यामध्ये आणि कुठल्या वर्षी तुम्ही पास झालात आणि तुमचा स्टडी पॅटर्न कुठला होता तो इथे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे हे काही इन्स्ट्रक्शन्स ओपन होतील. तर इथे सब्जेक्ट सिलेक्शनचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तर इथे म्हटलेलं आहे, प्लीज चूज द सब्जेक्ट व्हेरी केअरफुली. तुम्हाला तुमचा सब्जेक्ट अगदी काळजीपूर्वक सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट ओनली दोज सब्जेक्ट्स विच यू मस्ट हॅव स्टडीड ॲज. तुम्हाला फक्त असेच सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत की जे सब्जेक्ट हे ऑप्शनल किंवा स्पेशल किंवा सबसिडरी लेवलवरती असतील. त्यानंतर याच सब्जेक्टच्या बेसिसवरती तुमची मेथड डिसाईड होणार आहे. हे सब्जेक्ट्स जे आहेत ते कंपल्सरी सब्जेक्ट नसावे. तसेच जर तुम्ही चुकीचा सब्जेक्ट सिलेक्ट केला तर तुमचं फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर इथे सांगितलं आहे की सब्जेक्ट स्टडीड अँड नंबर ऑफ कोर्सेस और पेपर फॉर एव्हरी सिलेक्टेड सब्जेक्ट एंटर द नंबर ऑफ कोर्स पेपर्स स्टडीड इन अ ग्रॅज्युएशन. तर तुम्ही जो सब्जेक्ट सिलेक्ट करणार असाल तर त्या सब्जेक्टचे किती पेपर्स तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये टोटल स्टडी केलेले आहेत ते तुम्हाला इथे मेन्शन करावे लागतील. त्यानंतर आता मी जो स्टडी पॅटर्न इथे सिलेक्ट केलेला आहे त्या पॅटर्ननुसार मला कमीत कमी 6 पेपर्स इथे एंटर करावे लागतील. मग ते तुमच्या केसमध्ये जास्त सुद्धा असू शकता. इथे मिनिमम ॲक्सेप्टेबल नंबर दिलेला आहे. आता मी माझा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट सिलेक्ट केला आणि मी किती पेपर स्टडी केले होते पूर्ण ग्रॅज्युएशनमध्ये त्या सब्जेक्टचे तो नंबर एंटर केला. पुढे सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनचे डिटेल्स भरायचे आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशनचे डिटेल भरत असताना तुमची डिग्री कुठली आहे, युनिव्हर्सिटी कुठली आहे, किती मार्क्स मिळाले होते, किती पैकी मिळाले होते, डिग्रीचं ड्युरेशन किती होतं आणि कुठल्या वर्षी आणि कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही पास झालात हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुमचा स्पेशल सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून सेव्ह वरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या पुढे ही समरी ओपन होईल. याच्यामध्ये तुमचं SSC, HSC, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे सर्व डिटेल्स रिफ्लेक्ट होतील. पुढे तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट वरती परत क्लिक करायचं आहे आणि तुमच्या पुढे साइन अँड फोटो अपलोड करण्यासाठी विचारलं जाईल. मग इथे ब्राउज वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे, अपलोड फोटो म्हणायचा आहे.
साईनच्या पुढे परत ब्राउजवरती क्लिक केल्यानंतर साईन सिलेक्ट करून तुम्हाला अपलोड साईन म्हणायचंय आणि अपलोड झाल्यानंतर 7 नेक्स्ट करायचंय. आता हा फोटो आणि ही सिग्नेचर कुठल्या फॉर्मॅटमध्ये असावी, कुठल्या डायमेन्शनमध्ये असावी हे इथे स्पष्ट दिलेलं आहे. हे डायमेन्शन्स तुम्ही मेंटेन करा आणि तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा. पुढे 7 नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी विचारलं जाईल. आता इथे डॉक्युमेंट्स तुम्ही जेपीजी, पीडीएफ, बीएमपी, जेपीईजी फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता आणि मॅक्सिमम अलाउड साईज ही 1 MB आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ CET. आता हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही एक्झामिनेशन पोर्टलला होम पेजवरती लॉग इन करून तिथे रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तुमचा कोर्स सिलेक्ट करा. कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पेमेंट डिटेलमध्ये व्ह्यू फॉर्मवरती क्लिक करून तुमच्या पुढे फॉर्म ओपन होईल. तिथे तो फॉर्म डाउनलोड करा आणि इकडे तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर स्कोर कार्ड तुमचं तुमच्या प्रोफाईलवरतीच आहे, ते तुम्ही डाउनलोड करून इथे अपलोड करा. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला विचारलं आहे. जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. तेही नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता, ज्या सर्टिफिकेटवरती तुमची प्लेस ऑफ बर्थ मेन्शन आहे. त्यानंतर तेही नसेल तर कम्युनिटी और नेटिव्हिटी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं सांगितलं आहे. आता तुमचे कॅटेगरी स्पेसिफिक डॉक्युमेंट्स तुम्हाला विचारले जातील. आता मी EWS सिलेक्ट केलं होतं म्हणून मला EWS सर्टिफिकेट इथे विचारलं आहे. त्यानंतर मी मायनॉरिटी सिलेक्ट केली होती म्हणून मला इथे मायनॉरिटीसाठी असणारं सर्टिफिकेट विचारलं आहे. एकतर तुम्ही प्रोफार्मा O अपलोड करू शकता किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जर तुमचं रिलिजन किंवा मदर टंग मेन्शन असेल तर तेही इथे अपलोड करू शकता. पुढे मग स्टेटमेंट ऑफ मार्क हे तुम्हाला SSC विषयी विचारलं आहे. तर 10वी मध्ये तुमचे जर मल्टिपल अटेम्प्ट असतील, एकापेक्षा जास्त वेळेस तुम्ही 10वीची परीक्षा दिली असेल तर मल्टिपल अटेम्प्टचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट डाउनलोड करा, ते फिलअप करा. त्यानंतर त्याच्यासोबत तुमचे सर्व अटेम्प्ट केलेले जे मार्कशीट आहे ते अटॅच करा. एका PDF मध्ये ती फाईल बनवा आणि इथे अपलोड करा. HSC साठी तुम्हाला परत जर तुम्ही मल्टिपल अटेम्प्टमध्ये HSC केली आहे तर मल्टिपल अटेम्प्टचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट यूज करायचंय. जर CBSE सारख्या बोर्ड्समधून तुम्ही HSC केली असेल, SSC पण जर तुम्ही CBSE सारख्या बोर्ड्समधून केली असेल तरी तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून HSC आणि SSC केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेटची गरज पडणार नाही. ते फक्त त्यांचे मार्कशीट इथे अपलोड करू शकतात. फक्त जर तुम्ही मल्टिपल अटेम्प्टमध्ये पास झाला असाल तरच तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटची गरज पडेल. पुढे मग तुमचा अपार ID इथे चेक करून घ्या. सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे तुमचा अपार ID ओपन होईल. त्यानंतर तुमच्या ग्रॅज्युएशनचे असणारे मार्क्स विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे ग्रॅज्युएशनचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट प्रत्येकाला कंपल्सरी आहे. तुमच्या बाबतीत काहीही असू द्या तर तुम्हाला हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करणं मस्ट आहे. त्यासोबत ग्रॅज्युएशनचे सगळे मार्कशीट अपलोड करा. तसंच तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट केलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा तुम्हाला सर्व सर्टिफिकेट्स, सर्व मार्कशीट इथे कन्व्हर्जन सर्टिफिकेट सोबत अपलोड करणं कंपल्सरी आहे. पुढे सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. जर तुम्ही कॅटेगरी चेंज करत असाल तर मे बी तुम्हाला ॲप्लिकेशन फी विषयी विचारलं जाईल. जर तुम्ही काहीच चेंजेस त्याच्यामध्ये करत नसाल तर तुम्हाला ॲप्लिकेशन फी विषयी विचारलं जाणार नाही. आणि शेवटी मग तुम्हाला शेवटच्या पेजवरती कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. तसेच या फॉर्मची PDF तुमच्याकडे ठेवायची आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनसाठी जाता त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म विचारला जातो. ठीक आहे, अशा पद्धतीने या सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता. जर तुम्हाला काही स्पेसिफिक इश्यू येत असेल तर इथे तुम्हाला रेज तिकीटचं ऑप्शन दिलेलं आहे. तर इथे तुम्ही तिकीटसुद्धा रेज करू शकता. त्यानंतर तुमच्या तिकीटचा स्टेटस इथे चेक करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पेजवरती इथे CET सेलच्या हेल्पलाईनचा नंबर सुद्धा दिलेला आहे. तर त्यांनाही तुम्ही तुमच्या स्पेसिफिक इश्यूसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. कारण दुसऱ्याच्या भरोशावर बसून तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जर काही चुका झाल्या तर अडचणी फक्त तुम्हालाच येणार आहे. त्यामुळे जबाबदारीने हेल्पलाईनला कॉल करा आणि तुमचे इश्यूज जे आहे ते रिझॉल्व्ह करून घ्या. आता हा कॉल लागत नाही असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, तर सकाळी 9च्या आसपास कॉल करा, हा कॉल लागेल. आणि आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी अजून
16 तारखेपर्यंत मुदत दिली आहे. तर या 16 तारखेपर्यंत हे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करून घ्या. त्यानंतर मग आपली कॅपची प्रोसेस जी आहे ती पुढे कंटिन्यू होईल. तर या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.